नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हर्षल पाटील, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आपण आज सिंजेंटाचं जे टरबुजामध्ये वाण आहे सिम्बा, याचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे. येथे आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी सिंजेंटाचं सिम्बा लावलेलं आहे. आपण एक दादाचा मनोभाव घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव प्रसाद मधुकरराव चव्हाण. मी आडगाव येथील रहिवासी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बरं दादा, तुम्ही टरबूज हे पीक किती वर्षापासून करत आहे? 4 वर्षापासून करतो. याच्या आधी तुम्ही सिम्बा लावलेलं होतं का? नाही, सिम्बा या वर्षी नाही, या वर्षीच लावलेला आहे. सिम्बा तुम्ही ह्या वर्षी हा. पहिलेच लावलेलं आहे. इतर वर्षी तुम्ही इतर कंपनीचे इतर वाण कंपनीचे. लावत होते. बरं दादा, तुम्ही आज या परिक्षेत्रावर जे सिम्बा लावलेलं आहे हे किती क्षेत्र आहे तुमचं इथे? हे 2 एकर 10 गुंठे क्षेत्र. 2 एकर 10 गुंठ्यामध्ये तुम्ही सिम्बा लावलेलं आहे. हो. त्यात अर्ध सिम्बा आहे, अर्धी दुसरी व्हरायटी. हो. बरं दादा, तुम्हाला सिम्बाविषयी तुम्हाला खास वैशिष्ट्य काय वाटले? सिम्बाची क्वालिटी आणि फळाची साईज वगैरे जास्त झालेली आहे. आणि ज्या पानामध्ये ग्रीनरी, पानाची कॅनोपी पानाची ग्रीनरी आणि पानाची कॅनोपी कशी आहे? व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. वेल्टिंगला प्रॉब्लेम नाही. विल्टिंगला प्रॉब्लेम नाही. हा. म्हणजे आता इथून पुढे रपंटप ओराटी. ओके. म्हणजे दादा, इथून पुढे जे टेम्परेचर पडणार आहे, तर टेम्परेचर मध्ये फळ कसं राहील? पूर्ण एकदम व्यवस्थित. व्यवस्थित? चट्टा वगैरे फळाव काही यासारखे चिन्हत नाही त्या वराठीमध्ये. म्हणजे पानं जास्त असल्यामुळे तुम्हाला टेम्परेचर मध्ये ग्रीनरी जास्त आहे आणि पाना गच्च झालेला आहे पूर्ण प्लॉट. हा, त्यामुळे तुम्हाला चट्टा पडणार नाही. चट्ट्या उन्हाच्या चट्ट्याचा प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. तुम्हाला फळाची साईज किती पर्यंत झालेली? फळाची साईज 5-5.5 किलो पर्यंत झाली. या वर्षी साईजला प्रॉब्लेम देत आहे, तरी पण चांगली व्यवस्थित साईज झालेली. बरोबर. दादा, आता तुम्ही 12 डिसेंबरची लागवड केलेली आहे, तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला सेटिंगला कसं वाटलं व्हरायटी? सेटिंगला चांगली झालेली सेटिंग. म्हणजे एवढे मधमाशाचा प्रॉब्लेम येत होता, तरी पण सेटिंग झालेली आहे. म्हणजे ह्या वर्षी एवढं टेम्परेचर होतं, हिवाळ्यामध्ये सेटिंगला प्रॉब्लेम येत होता, तरी आपली तर सेटिंग ही व्यवस्थित झालेली. त्याच्यानंतर तुम्हाला ए ग्रेडचे फळ, आता सपोज तुम्ही ए ग्रेडचे फळ किती पर्सेंटेज निघाले असतील बरं तरी? 70 ते 80% ए ग्रेडचे आणि 20% बी ग्रेडचे. म्हणजे 80% तुम्हाला ए ग्रेडचे फळ फळं. निघाले आणि 10 ते 20% तुम्हाला बी ग्रेडचे B फळ ग्रेडचे हे फळं. सिम्बामध्ये निघाले. आणि याच्या बाजूला जे दुसरं वाण आहे त्याच्यामध्ये त्याच्यात 60% ते आहेत आणि 40% बी ग्रेडचे. म्हणजे दुसऱ्या वाणामध्ये दादांना 60% फळं हे ए ग्रेडचे निघाले आणि 40% फळं हे रायटन माल निघाला. बरोबर. दादा, आजच्या दिवशी आपण हे जे तुमच्या प्लॉटची कटिंग चालू आहे, तर इथे तुम्ही भाव काय दिले, म्हणजे किती रुपयाने दिलेला आहे? आपण आजचा भाव आहे आपला 22 रुपये 70 पैशाने कटिंग दिलेली. 22 रुपये 70 पैसे. 45 एक टन माल निघू शकते आपला. बरोबर. दादा, आता इथं जर तुमचं सिम्बा सोडून दुसरं वाण जर राहिलं असतं तर त्याला भाव काय मिळाला असता तुम्हाला? भाव एक 50 पैसे, 25 पैसे, 30 पैसे कमीच भेटला कमी असता. मिळाले असते. म्हणजे आपला कमी रमी 22 ते 23 हजार रुपये मायनस मध्ये आपण गेलो असतो. तर बरं, आज तुम्ही सिम्बा लावल्यामुळे तुम्हाला इतर वाणापेक्षा 50 पैसे भावा शिल्लक भेटला, त्यामुळे आज तुम्हाला 20-25 हजार रुपयाचा तुम्हाला फायदा. एक्स्ट्रा. बरोबर.